ईशा, काय रे? ती फाईल साइन करून दे ना, मायरा मॅमना द्यायचे. थोडासा थांबशील मीर? काय ना, मला काहीतरी सुचतंय, विचार करते मी जरा. अगं पण सगळ्या एक्सपिरियन्स लोकांचं त्यावर एकमत आहे. हो मीर, पण मला काहीतरी वेगळं सुचतंय. एकदा सांगून तर बघते सगळ्यांना. बट व्हाय आर यू वेस्टिंग कंपनीज टाइम? सिनियर्सनी सांगितलंय तर सरळ साइन करून मोकळी हो ना. मॅम इज ऑल्सो वेटिंग फॉर दिस फाईल. मीर, जोपर्यंत माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही तोपर्यंत मी साइन नाही करणार आहे. आय एम सॉरी. ठीक आहे, मी सांगतो तसं मॅमना. मॅडम, चहा. FM, बरं झालं तू आलास. सगळ्यांना सांग की ईशानी संध्याकाळी 5 वाजता मीटिंग बोलवली. सगळ्यांना म्हणजे कोणाकोणाला? सगळ्यांना म्हणजे विक्रांत सर, मायरा मॅम आणि इतर सगळा स्टाफ. सगळ्यांना सांग की राजनंदिनी साडीच्या डिरेक्टर ईशा सरंजामे यांनी संध्याकाळी 5 वाजता मीटिंग बोलवली. शार्प 5 वाजता. ओके? बरं ठीक, सांग. थँक्यू. I love this watch. Not my type. दुसरं बघूयात. सोनिया, झाली तुझी खरेदी? हो, एक आवडलं होतं वॉच, नॉट माय टाईप. सो परत सर्च करते. वेल, माझी खरेदी झाली आहे. व्हॉट? तू शॉपिंग केलीयस? येस. तू का शॉपिंग केलीस परत? मला सांगायचं ना, मी केली असती. काय घेतलंस? पेन. पेन? या. आर यू? रिलॅक्स रिलॅक्स सोनिया. हे बघ. ओ गॉड, किती करोडचं घेतलंयस हे आता? ओनली 10. 10 crores? नो 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 सोनिया, जस्ट 10 rupees. 10 rupees? या. This is for 10 rupees? येस सोनिया. Are you sure? ऑफ कोर्स. 10 रुपये? हो सोनिया. फक्त? सोनिया, माय फ्रेंड वहिनीने मला शिकवले एखाद्या वस्तूची किंमत कशी करायची ते. तुला वॉच हवंय ना? आता वॉच काय 5,000 पासून 25,000 कुठल्याही रेंज मध्ये मिळतं. पण मला सांग, घड्याळाचं काम काय आहे? करेक्ट वेळ दाखवणं. आणि हे काम 1,000 रुपयाचं घड्याळ करतच. अँड आय हॅव रिअलाइज्ड दॅट सोनिया, just because of my friend Vahini. सोनिया, मला माय फ्रेंड वहिनीला असिस्ट करायचंय. नाही, आय नो तुला हे नाही आवडणार, पण मला खरंच करायचंय. कारण मला वाटतं जे मला तिच्याकडून शिकायला मिळेल ते कदाचित दादाकडून पण शिकायला नाही मिळणार. जयदीप. सोनिया, नो, मला माहिती आहे तुला हे नाही पटणार आहे आणि म्हणूनच मी हे करीन फक्त तुझी परमिशन असेल तर. सो तू सांग. सोनिया, यू नो, दादासाहेब गेले तेव्हा मी खूप लहान होतो. त्यामुळे त्यांचं बोट धरून त्यांच्या बरोबर काम करायचा प्रश्नच नव्हता. आणि त्यानंतर दादाने सुद्धा मला कधी त्याच्या बरोबर काम करायची किंवा त्याला असिस्ट करायची संधी दिलीच नाही. त्यामुळे मी जे काही केलं, जे काही बिझनेसेस केले, ते सगळे माझ्या बुद्धीने, ऑन माय ओन. वेल, यू नो द रिझल्ट. Almost everything went wrong. पण सोनिया, ते रॉंग राईट करायची ऑपॉर्च्युनिटी माय फ्रेंड वहिनी देते. आणि मला खरंच ती ऑपॉर्च्युनिटी मिस करायची नाहीये. मला करायचंय तिला असिस्ट.
ओनली विथ योर परमिशन. चॉकलेट. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करण्याआधी तोंड गोड करतात ना. यू मीन आय एम ऑलवेज विथ यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सोनिया. थँक्यू. हॅलो ईशा. हॅलो सर. हॅलो. काय तुम्ही दोघंच आहात इथे? बाकीचे कुठे? FM सगळ्यांना निरोप गेला? हो सर, मी बोलवलं होतं. मग आले का नाहीत अजून? बघतो सर. ताबडतोब बोलू नये. हो सर. सगळ्यांना किती वाजताची वेळ दिली होती? 5 वाजताची वेळ दिली होती सगळ्यांना. मग फक्त परांजपे सोडून बाकी इथे कोणी हजर का नव्हतं? तुम्हाला बोलवण्यासाठी FM ला का सांगायला लागलं मला? एक गोष्ट विसरू नका, ईशा ही राजनंदिनी साड्यांच्या डिपार्टमेंटची हेड आहे. सर, सगळ्यांच्या वतीने मी माफी मागते. वी एक्स्ट्रीमली सॉरी. ईशा रेडी? येस. सो आपली 2 युनिट्स आहेत. युनिट ए जे छोटं आहे त्याला आपण युनिट 1 म्हणूया, आणि युनिट बी जे युनिट ए पेक्षा मोठं आहे त्याला आपण युनिट 2 म्हणूया. तर आपला मेन प्रॉब्लेम हा आहे की युनिट ए जे आहे ते तोट्यात चाललंय. युनिट ए मधले 50 कामगार जर आपण कमी केले तर तिथला खर्च वाचेल आणि प्रॉब्लेम सुटेल असं सगळ्यांना वाटतंय. नाही, आमच्या सगळ्यांचं नाही, सरांचंही तेच म्हणणं आहे. आणि हे डिसिजन आम्ही याच्यासाठी घेतलंय कारण ऑन फील्ड आम्ही काम करतो, आम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि अशा गोष्टी आम्ही बघितल्या आहेत आणि त्या कशा हँडल करायच्या ते आम्हाला माहिती आहे. मिसेस सरंजामे, हे करण्यात आम्हाला आनंद मिळत नाहीये. वी आर फोर्स्ड टू डू समथिंग लाईक दिस. आणि सरांनी सुद्धा त्या पेपर्सवर सह्या केलेल्या आहेत. यू आर राईट मायरा मॅम. मला मान्य आहे की मी इथे अनेक वर्ष काम केलेलं नाहीये, पण म्हणूनच कदाचित मी वेगळा विचार करायचा प्रयत्न केलाय. आणि तो विचार जर ह्या मीटिंगमध्ये मान्य नाही झाला तर मी ह्या पेपर्सवर साईन करायला रेडी आहे. पण माझं हे वेगळं सोल्युशन सगळ्यांनी ॲटलिस्ट एकदा ऐकून घ्यावं एवढीच माझी रिक्वेस्ट आहे. ओके, गो अहेड मिसेस सरंजामे. मी असा विचार केला की आपल्या तोट्यात जाणाऱ्या युनिटचा म्हणजेच युनिट ए चा खर्च काय आहे. तर मला असं कळलं त्याचा खर्च कच्चा माल, कामगारांचे पगार, तिथे असलेली मशिनरी आणि सगळ्यात मोठा खर्च म्हणजे युनिटचा मेंटेनन्स हा आहे. बरोबर? आता मी पुढे जाते. सो आता आपण आपल्या युनिट बी कडे येऊया, म्हणजे युनिट नंबर 2 कडे.
ह्या युनिटची कपॅसिटी युनिट ए पेक्षा मोठी आहे आणि आपला कायम फायदाच झालाय युनिट बी मधून. मी असा विचार केला, आपण जर युनिट ए जे तोट्यात चालले ते विकलं तर त्या युनिटचा मेंटेनन्सचा खर्च वाचेल ना. ओके, जरी आपण तसं केलं तरी पण कामगारांचं काय करणार? राईट मॅम. आय वॉज जस्ट अबाउट टू से दॅट. कामगारांचं काय मिसेस सरंजामे? सांगते. युनिट ए मधले जे कामगार आहेत त्यांना आपण युनिट बी मध्ये शिफ्ट करायचं. बी प्लस ए एवढे कामगार युनिट बी मध्ये होतील. पण त्या कामगारांचे पगार कसे देणार आहोत आपण? ते पैसे कुठून येणार? सांगते. युनिट ए विकल्यामुळे त्याचा मेंटेनन्सचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे तो जो वाचलेला खर्च आहे त्यातून आपण कामगारांचे पगार देऊ शकतो. कामगारांचे पगार द्यायला लागू नयेत म्हणून त्यांना कामावरून काढून टाकण्यापेक्षा त्याच कामगारांना आपण युनिट बी मध्ये शिफ्ट केलं तर युनिट बी ची क्षमता वाढेल आणि क्षमता वाढल्यामुळे प्रॉफिट सुद्धा वाढेल. ह्या सगळ्यामुळे कामगारांच्या नोकऱ्या जाणार नाहीत आणि आपल्या कंपनीला फायदाच होईल. आणि प्लस आपल्याला कॉन्ट्रॅक्ट लेबरर्स पण नाही शोधायला लागणार. आता जर कुणाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर प्लीज विचारा. मी नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. पर्सनली मला हे सोल्युशन अतिशय योग्य वाटतंय. थँक्यू सो मच परांजपे सर. पण सगळ्यांनाच हे सोल्युशन मान्य आहे ना? ईशा, आय थिंक हे सोल्युशन वर्केबल आहे. लेट्स गो अहेड. सर, खरं तर तुमच्यामुळेच मला हे सगळं सुचलं आणि तुमच्यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकले. ऑल द बेस्ट ईशा. अरे माय फ्रेंड वहिनी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग भाऊजी. आज घरात कोणीच नसणार आहे का? म्हणजे आय एम शुअर दादा रविवारी ऑफिसला नाही जाणार. ते केव्हाच गेलेत कुठेतरी कामाला. हो हो, म्हणून तुला एकटं एकटं वाटतंय का? भाऊजी, पण तुम्ही एकदा चाळीत येऊन बघा रविवारी. वातावरणच वेगळं असतं तिथलं. सुट्टी असल्यामुळे सगळे पुरुष घरी असतात. त्यांच्या गप्पा चालू असतात वरांड्यात आणि मग प्रत्येक घरातून त्यांना चहा दिला जातो आणि दुपारी आम्ही कॅरम किंवा पत्ते खेळतो एकत्र. रविवारची सुट्टी सगळे मिळून आम्ही एन्जॉय करतो खूप. वाव, इंटरेस्टिंग. पण इथे तुला असं काहीच मिळणार नाहीये माय फ्रेंड वहिनी. इथे प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे प्लॅन्स असतात. आजचा माझा प्लॅन आहे कोंबड्यांची फाईट बघायला जाणं. तू येतेस माझ्यासोबत? कोंबड्यांची फाईट? येस. वाय? मला आवडतं असे वेगवेगळ्या गोष्टी एन्जॉय करायला. म्हणजे तुम्ही एकटे कोंबड्यांची फाईट बघणार, आईसाहेब एकट्या बागेत काम करणार, सोन्याताईंचा काहीतरी वेगळा प्लॅन बनणार. ह्याला काय अर्थ आहे भाऊजी? निदान रविवारी तरी आपण सगळे एकत्र येऊया ना. चल वहिनी, आम्हाला नाहीये अशी सवय. इथे ना प्रत्येक जण खूप इंडिपेंडंट आहे. तू येतेस का? मी एवढं बोलूनही तुम्हाला बघायला जायचंच आहे ना कोंबड्यांची फाईट. मग दुसरं काय करू मी? आय कांट स्टे होम यार, बोर होईल. पण बोर नाही होणार असं काहीतरी केलं तर? लाईक व्हॉट? लाईक
विचार करूया आपण. भाऊजी, रविवारी वेळ तर अजिबातच नाही बघायची. आणि एवढा काय विचार करताय? थांबा ना प्लीज घरी. आपण सगळे मिळून काहीतरी मज्जा करूया. वेल वहिनी, रिअली आम्हाला अशी सवय नाहीये एकत्र वेळ घालवायची. ऑकवर्ड होईल उगाच सगळंच. त्यापेक्षा सगळ्यांचा वेगवेगळा प्लॅन असलेलाच बेटर आहे. आय मीन, जा तुम्ही. या माय फ्रेंड वहिनी, यू ओके? तुम्ही जा, करा तुमचा प्लॅन. ओके, काय करूया आपण? खरंच? येस, संडे एकत्र एन्जॉय करूया. सांग काय करूया? भाऊजी, शुगरच्या डब्यात ठेवते. हळू, ऐकेल ना कोणीतरी. इथे कोणी नाही आहे ऐकायला. मी ठेवते. हॅलो, हां, आजच्या आज खतांची डिलिव्हरी द्या. हो, आणि बघा सगळ्या फुलझाडांची खतं पाहिजेत. आणि पैसे मी पाठवलेले आहेत. आणि हो, मागच्या वेळेला त्या मोगऱ्याच्या फुलांच्या झाडाचं बिल पाठवलं होतं ना, हां, तेच बीज पाठव. हां, ओके. सर्जेराव काका, हां, आपल्या आईसाहेब आहेत ना, हां, त्यांच्या बागेतल्या फुलांबद्दल माहिती हवी होती मला. मग चला ना आपण बागेत जाऊया. मी तुम्हाला सगळी नाही, नको फुलझाडं नको नको. इथेच सांगा ना. इथे ना आपल्याकडे ना खूप वेगवेगळी झाडं आहेत ना फुलांची, आणि त्यांना तशी वेगवेगळी खतं सुद्धा लागतात. अगं देश विदेशातून आपण ती फुलझाडं मागवलेत आणि तिथूनच त्या फुलझाडांचं खत येतं. डन डन डन. डन. म्हणजे छान माहिती सांगितली तुम्ही. कळली आम्हाला, पूर्ण समजलंय. डन डन. येस माय फ्रेंड वहिनी, डन डन.
बॉबी